संगमनेर तालुक्यातील नैसर्गिक संपन्नतेचा उपयोग करून ताडोबा व्याघ्र प्रकल्पासारखाच बिबट प्रकल्प उभारण्यात येणार आहे। संगमनेर तालुक्यातील दुधेश्वर व गोरक्षगड येथे सुमारे 150 एकर जागेवर 2 स्वतंत्र बिबट प्रकल्प तयार करण्यात येणार असल्याची माहिती नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम वन विभागाने सुरू केले असून त्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास मंत्री विखेंनी दिलाय। हा संपूर्ण प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करेल। यासाठी शनिवारी मंत्री विखेंनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली। या सफारी प्रकल्पामुळे संगमनेर तालुक्याचा विकास होईल व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नेमका काय आहे हा प्रकल्प हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। संगमनेर तालुका हा निसर्ग संपन्न तालुका आहे, परंतु याच निसर्ग संपन्नतेचा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आतापर्यंत वापर झाला नव्हता। तालुक्यातील श्री क्षेत्र निर्जनेश्वरच्या आध्यात्मिक स्थळी असलेल्या नैसर्गिक संपन्नतेचा उपयोग करून दुधेश्वर आणि गोरक्षगड येथे पथदर्शी बिबट सफर प्रकल्प निर्माण करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला। पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। संगमनेर तालुक्यातील दुधेश्वर आणि गोरक्षगड येथे असलेल्या निसर्ग संपन्नतेचा उपयोग करून बिबट सफर निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे। त्या दृष्टीने वन विभागाने आराखडा तयार करण्यास प्रारंभ केला असून सुमारे 150 एकर जागेचा उपयोग करून 2 स्वतंत्र बिबट सफर उभारण्याच्या दृष्टीने विचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। लवकरच हा आराखडा तयार करून त्याचा खर्च काढण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून निधी मिळवून हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे। शनिवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांची याबाबत बैठक घेतली। या बैठकीत वन विभागाने बिबट सफारीचा तयार केलेला प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले। नैसर्गिक संपन्नतेला धक्का न लावता हा बिबट सफर प्रकल्प उभारण्यात येणार आहे। तेच काम या प्रकल्प आराखड्यात दाखवण्यात आले। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा आराखड्याचा अभ्यास करून वन विभाग निर्जनेश्वर बिबट प्रकल्प साकारणार आहे। बिबट्यांसाठी तयार करण्यात येणारे पिंजरे 25 फूट उंचीचे असून पर्यटकांना फिरण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, रस्ते, सौर पथदिवे हे उभारणीचा अंतर्भाव प्रकल्प आराखड्यात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। पाण्याची उपलब्धता करून देण्यास जलसंपदा विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मंत्री विखेंनी या बैठकीत दिली। श्री क्षेत्र निर्जनेश्वर देवस्थानचे आध्यात्मिक महत्त्व आहेच। येथे हजारो भाविकांची गर्दी असते। आता या आध्यात्मिकतेला निसर्ग पर्यटनाची जोड मिळणार आहे। असे झाल्यास संगमनेर तालुक्यात आणखी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केला। आध्यात्मिक स्थळी निर्माण होणारा बिबट सफर प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरणार आहे। या प्रकल्पासाठी महायुती सरकारकडून निधी कमी पडणार नाही अशी ग्वाहीही मंत्री विखेंनी दिली। संगमनेर तालुक्यात निसर्ग व वनसंपदा भरपूर आहे। येथील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी मंत्री विखेंनी यापूर्वीही अनेक प्रकल्प राबवले आहेत। 2023 साली निर्जनेश्वर येथे मानव बिबट सहजीवन जागृती केंद्र उभारण्यात आले होते। जिल्हा वार्षिक नियोजनातून यासाठी त्यावेळी निधी देण्यात आला होता। त्यावेळी महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखेंच्याच हस्ते या केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले होते। या भागातील वनराईचा योग्य वापर करण्यासाठी तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन विकासाचा आराखडाही तयार करण्यात आला होता। या भागातील वनराईचा योग्य वापर करण्यासाठी तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन विकासाचा आराखडाही तयार करण्यात आला होता। मानव बिबट सहजीवन प्रकल्पात वन्य प्राणी, पशुपक्षी, कीटक व वृक्षांचे मानवी सहजीवनातील महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात आली होती। या केंद्रात फुलपाखरू उद्यान, मधमाशी उद्यान, रॉंक उद्यान, निवडुंग उद्यान, झुलता पूल, आरोग्य वन, ऑक्सिजन वन, सेल्फी पॉइंट, ओपन जिम, मियावाकी गार्डनर, सोलर स्ट्रीट लाईट, सोलर वॉटर पंप, बाल उद्यान साकारले गेले होते। आता या बिबट प्रकल्पातही वेगवेगळे नियोजन करण्यात येणार आहे। मित्रांनो, हा बिबट सफर प्रकल्प संगमनेर तालुक्याच्या विकासाला चालना देईल असं वाटतं का तुम्हाला? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।